आई अगं पण बरं झालं ना तू असं वागलीस, नाहीतर माझं आणि श्रीचं लग्न कसं झालं असतं. हा तुझा चांगुलपणा झाला बाळा, पण यामुळे माझ्या मनातलं शल्य कमी नाही न होत. तुझ्या वडिलांच्या वयाच्या माणसाशी मी तुझं लग्न ठरवत होते. कशासाठी? कशासाठी तर पैशांसाठी. आई माझी संमती होतीच की त्याला, ती तशी तुझी चूक होती. तसाच माझाही त्यामागे स्वार्थ होताच की. मला त्यावेळी बाबांच्या ऑपरेशनसाठी पैसे हवे होते, काहीही करून. पण ब्रह्मदेवानं आमची गाठ बांधली होती, ती कोणालाच सोडता येणार नाही. तोही प्रयत्न करून झालाय माझा. आजच्या नंतर तू कदाचित माझं तोंडही पाहणार नाहीस. तुम्ही सगळे कदाचित माझं नावही टाकाल, पण तुझे बाबा म्हणतात तसं माझ्या पापाचा पाडा मी वाचल्याशिवाय माझी याच्यातून सुटका नाहीये. माझ्याच पापांची भूत अशी फिरत राहिल्यासारखी वाटतात मला. माफ करा, तुमच्या मध्ये बोलायचा मला काही हक्क नाहीये, पण मला काय वाटतं, जे झालं ते झालं ना. आता पुन्हा पुन्हा उगाळत बसून काय होणार आहे. आणि आपण माणसं आहोत, चूक माणसांकडूनच होते ना. आई आणि सोड ना आता. जे होतं ते चांगल्या करताच म्हणायचं आणि सोडून द्यायचं. अगं आणि माझी कुणाविषयीच काहीच तक्रार नाहीये. अगं माझ्या नशिबात जे जे लिहिलं होतं ते ते घडलं म्हणायचं. आणि जे घडलं ना ते चांगलंच घडलं. देव करतो ते सगळं चांगल्यासाठी करतो आई. हे बघ, माझ्यावर तू कुठलाही अन्याय केलेला नाहीयेस, त्यामुळे असे विचार नको आणूस तू मनात. फक्त तुझ्यावर नाही ग, तुझ्या लेकरावर पण खूप अन्याय केलाय मी. त्याची तशा अपराधी आहे मी. आणि त्यासाठी देव मला या जन्मातच नाही, पुढच्या 7 जन्मात देखील माफ करणार नाही. म्हणजे तू प्रेग्नंट आहेस हे कळल्यावर माझ्या मुलाला वाचवण्यासाठी मी तुझ्या लेकराचा बळी द्यायला निघाले होते. मला लाज नव्हती, मला भीती नव्हती. कशी वागले मी. आता विचार केला ना जानू की खूप घाबरायला होतं मला. आणि त्यावेळी एवढा सगळा दुष्टपणा माझ्यात कुठून आला होता मला कळतच नाहीये. तुझं लेकरू तुझ्या पोटात असताना तुम्हाला दोघांना वेगळं करण्याचा मी प्रयत्न करत होते. तू जावई बापू कुणीच डिवोर्सचा विषय काढला नव्हता. तो मी काढला. तुम्हा दोघांच्या अबोल्याचा फायदा घेऊन मी माझा मतलब साधायला निघाले होते. कारण आधी मला पिंट्याला वाचवायचं होतं, पण नंतर ना मला पैशाचा मोह झाला. मला तुझी वणवण दिसत होती, तुझी परवड कळत होती मला. पण मी स्वार्थाने इतकी आंधळी झाले होते ना की मी एक आई आहे हे विसरून गेले होते मी. आपल्या बाळाला आईच्या मायेबरोबरच बापाचं छप्पर मिळावं म्हणून एका माऊलीची होणारी तगमग मला समजत असूनही मी डोळे झाक करत होते. का? कशासाठी? तर मला पैसा हवा होता. नशीब चांगलं म्हणून माझं कारस्थान चाललं नाही तर कुठल्या तोंडाने मी आई म्हणून घेतलं असतं स्वतःला. मी कपाळाला कुंकू लावायला गेले ना की
यातून भयानक आवाज येतो मला. लग्न मोडण्याचा प्रयत्न केलायस कला तू, एक बायको असून. स्वतःच्या मुलीला तिच्या नवऱ्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला मी. मी फार नीच बाई आहे. मी पापी आहे. माझी खरं तर तुम्हा कुणासमोरही उभं राहण्याची सुद्धा लायकी नाहीये. माफी मागण्याची लायकी तर नाहीच नाहीये. नाही, नकाच माफ करू तुम्ही मला, पण मला माझ्या गुन्ह्याची कबुली द्यायची होती म्हणून मी आज इथे आले. माझी बायको होण्याची लायकी नाहीये, न आई होण्याची. अगदी फेल झाले मी. बाई म्हणून, आई म्हणून, माणूस म्हणून सपशेल फेल झाले मी. मला नरकात सुद्धा जागा मिळणार नाहीये जानू. काय करू, विचारू का बाबांना? खरंच हे पैसे त्यांचे आहेत का ताईनं दिले? पण आता एकदा ते म्हणाले आहेत ना की त्यांनी दिले, त्यानंतर त्यांच्यावर असा अविश्वास दाखवणं म्हणजे चिडायचं उगाच. जाऊ दे, त्यापेक्षा नकोच. आणि बाबा एवढं खोटं नाही बोलणार माझ्याशी. मग माझ्या मनात ही शंका काय येते? काय एकदा विचारूच बाबांनी. बाबा, काय रे? नाही म्हणजे बाबा, ते पैसे नक्की तुमचेच आहेत ना? हो, माझेच आहेत. का? नाही, सीए विचारत होते. काय म्हणजे ती जी गुंतवणूक तुम्ही केली आहे ती आपल्याला दाखवायला लागेल ना. म्हणजे? नाही, त्याची कागदपत्र तुमच्याकडे आहेत का? कागदपत्र? हो, आहेत ना, कागदपत्र आहेत ना? हो. बाबा, टेन्शनच गेलं माझं. कसलं? नाही म्हणजे पुढे जर काही टॅक्स बिक्स आलं तर ती कागदपत्र आपल्याला दाखवायला लागतील. ती तुम्ही काढून ठेवा, आपण ती सीएला दाखवून घेऊ. कागदपत्र हो, काढून ठेवतो. संध्याकाळपर्यंत काढून ठेवतो. चालेल? हो. मी निघू बाबा आता? हो, ये सावकाश. चालेल, तुम्ही ती कागदपत्र काढून. काढतो. आई, अहो तुम्ही फेल नाही झालाय. तुमच्या हातात जे काही होतं ते करून तुम्ही तुमच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि यात काहीच चूक नाहीये. उद्या माझ्यावर एखादा असा प्रसंग आला असता तर माझ्या आईने सुद्धा हेच केलं असतं. जीवाचं रान करून मला वाचवण्याचा प्रयत्न तिनेही केलाच असता. आणि अहो, जगातली कुठली आई हेच करेल? अगं, तू आई म्हणून तुझे सगळे प्रयत्न केलेस, त्यामुळे तू फेल नाही झालीस. फेल तर आम्ही दोघं झालो होतो. एकमेकांवर पुरेसा विश्वासच नाही दाखवू शकलो आम्ही, आणि गैरसमज करून घेतले एकमेकांबद्दल. खरंय, आम्हीच कमी पडलो आहे. आणि प्लीज तुम्ही असा विचार करू नका. मी तर म्हणतो की हे झालं ना ते बरं झालं. म्हणजे एकमेकांवरती विश्वास ठेवण्याची परीक्षा तरी देता आली आम्हाला.
अद्दल घडली असं म्हणावं तर. आणि आईजी म्हणतात ना तसं, दोन माणसांचं नातं ती दोन माणसंच ठरवतात, तिसरा कोणीच माणूस नाही ठरवू शकत. तू आमचं नातं ठरवण्याचा प्रयत्न केलास कारण आम्ही तुला ती संधी उपलब्ध करून दिली आई. आणि त्यातही माझी चूक जास्त होती. माझा इगो आडवा आला. चूक माझी होती श्री, मी तुला सगळं सांगायला हवं होतं. नाही जान्हवी, अगं चूक कोणाचीच नव्हती, परिस्थितीची होती चूक. आणि परिस्थितीने शहाणपण दिलं ना आपल्या सगळ्यांना. तुमच्यावरून आम्ही सुद्धा धडे घेतले आणि आमचे आयुष्य सुधारली. पण मला मात्र चांगली आई होता आलं नाही बघा. मग ती कमी आता चांगली आजी बनून भरून काढ. आता जे झालं ते झालं. ते बदलता तर येणार नाहीये. त्यामुळे उगाच त्याच्याबद्दल वाईट वाटून नको घ्यायला. त्यापेक्षा आपल्या हातात जे आहे ते करूया ना आता. एवढी चांगली मनं कुठून आणली तो तुम्ही? देवी आत्या, तुम्ही मला माफ करा. तुम्हाला मी नाही नाही ते बोलले. तुम्ही मूल जन्माला न घालता देखील जावई बापूंची आई झालात. आणि मी मूल जन्माला घालून देखील आई होण्याच्या लायकीची नाहीये. तुमचा संसार एकदाच मोडला, पण माझा संसार मी माझ्याच हाताने हजारदा मोडला. कुठल्या तोंडाने मी तुम्हाला बोलत होते कुणाच ठाऊक. पण आता झालंय ना सगळं नीट. तुमच्या घरात मुलगी देऊन देखील तुमच्या घराला शिव्या शाप देत होते मी. आम्हाला तुमचे शिव्याशाप नाही, तुमची सोन्यासारखी मुलगी लाभली. आणि सोन्यासारखी सून मिळणार असेल तर आम्हाला चालतील शिव्याशाप. तुमच्या लेखीने आमच्या घराची घडी बसवून दिली सगळी. आमच्या मनात आता काही नाही हो तुमच्याविषयी. आणि तुम्ही सुद्धा तसं काही मनात ठेवू नका. आता आपण सगळ्या आजी होणार आहोत की नाही एकत्र, ते सगळ्यात महत्वाचं. आता त्याचाच विचार करूया ना. खरंच फार उपकार झाले तुमचे माझ्यावर. अहो
अहो तुम्ही तुमची मुलगी देऊन आमच्यावर उपकारच केलेत की. चला ताई, आता ते सगळं जाऊ द्या. चला मस्त चहा करते तुमच्यासाठी, खूप साखर घालून, आणि तुमच्या आवडीचा नाश्ता करते. लवकर चला या. आई चला चला नाश्ताही करूया. या उठा. इंदे ये ग. हा हा या या आई या. कशाला हो. चला झाली का मग एकदाची? म्हणजे घराची की बाळाची? नाही, दोन्हीची. म्हणजे आपल्या बाजूने जी काय कागदपत्र या दोन्ही कामांसाठी लागणार होती ना, ती आता पूर्ण करून झाली. स्वतः जो काही वेळ लागायचा आहे तो त्यांच्या बाजूनेच लागेल. एक घराचा आधी होऊन जाऊ दे ना मनीष. बाळ नवीन घरी आलेलंच बरं. गीता, हे बघ, त्यांना लागणाऱ्या सगळ्या डॉक्युमेंट्स आपण सबमिट करून झाल्यात. सो उद्या त्यांनी असं सांगितलं की बाळ घेऊन जा, तर आपण त्यांना असं सांगणार आहोत का? नाही नाही, आमचं घर घ्यायचं बाकी आहे, आम्ही आधी घर घेणार मग बाळ घेणार, असं काही सांगणार आहोत का? तसं नाही, पण आयडियली घर आधी आणि बाळ नंतर, हे मान्य आहे मला. पण समजा बाळ आधी आलं तर त्याची मनाची तयारी तू करून ठेव. मी तर दोन्हीसाठी तयार आहे. गुड. आधी घर मग बाळ, किंवा आधी बाळ मग घर. मुख्य म्हणजे तुझ्या आईनी जे सहकार्य दाखवलंय ना, त्यामुळे माझा उत्साहच वाढलाय. माझी आई नेहमीच सहकार्य दाखवते. तू चुकाच तिच्याशी कैदाशिनी सारखं वागतेस. काय म्हणालास? मी कैदाशीन? तुला मनातलं कळायला लागलं? चल आता. मारायचं नाही, आणि बाळासमोर अजिबात मारायचं नाही, मला कळलं ना? नाहीतर बघ, अजिबात सांभाळणार नाही मी त्याला. चला. तू आत्ता का रडतेस? आई असं काहीतरी करेल असं आयुष्यात वाटलं नव्हतं रे श्री मला. पण मग तुला ह्याचा आनंद होतोय की वाईट वाटतंय? वेड्या अर्थात छान वाटतंय मला. तिने तिचं मन मोकळं केलं, किती छान झालं ना. चांगलंय की मग. म्हणूनच आनंदाने पाणी येतंय डोळ्यात माझ्या. हे काय मला कधी कळलेलं नाही असणार. म्हणजे ही रडतीये म्हणजे तिला आनंद झालाय की दुःख झालाय हेच कळत नाही मला. म्हणजे त्यामुळे मला ठरवता येत नाही ना की आता काय करायचं. ही रडतीये म्हणजे तिची समजूत काढायची का इथून पळ काढायचा का? म्हणजे श्री मग आज काय दांडी बँकेला? नाही ना, जाणार आहे. नको वाटत असेल तर नको जाऊस. नाही, शेवटच्या दिवसापर्यंत गेलं पाहिजे. मला माहितीये बाळ आल्यानंतर तुला खूप सुट्ट्या हव्यात, हो ना? जशी तुझी मर्जी. श्री, आई आजपर्यंत जे वागली त्यातल्या बहुतांशी गोष्टी आपल्याला माहित होत्या आणि आपण तिला माफही केलं होतं. पण तिने आज जो मनाचा मोठेपणा दाखवलाय ना, मला कौतुकच वाटतंय अरे तिचं. म्हणजे हे अनलाईक आई आहे. आई अशी कधीच नव्हती. आई बदलली आहे रे, आणि छान आहे हा बदल खूप. पिंट्या आणि सुनीतासाठी सगळ्यात चांगलं आहे हे. किती छान होत आहे ना सगळं आता श्री. भीती वाटते रे पण मला. कसली? नाही म्हणजे हे आता असंच सगळं छान राहिलं पाहिजे. आता काहीच प्रॉब्लेम नको यायला असं वाटतंय. जानवी,
प्रत्येकानं आपापल्या चुकांमधून धडे घेतलेत, प्रत्येकानं. आणि माणसं बदलतात. पटलंय मला. म्हणजे खरंच तू म्हणतेस ते पटलंय मला. येस, माणसं बदलतात, त्यांचा स्वभाव नसला तरीही बदलतात. कारण मे बी ते दुसऱ्या कोणाला तरी जास्त व्हॅल्यू करतात, पण माणसं बदलतात. आईचं बदलणं हा तर माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. खूप समाधान वाटतंय मला श्री. मलाही. ते घरातल्या सगळ्यांनी मोठ्या मनाने माफ केलं हो मला. तुला बरं वाटतंय ना? हो, खरंच बरं वाटतंय. आणि तुम्ही म्हणता ना माणसातच देव शोधावा, ते पटलंय मला आता. पण त्यांच्या घरातली सगळीच माणसं मोठ्या मनाची आहेत, हे बाकी खरं. हो, खरंय खरंय. आता हेच बघ ना, मी तुझा नवरा असून तुला माफ करायला, तुझ्यावर विश्वास ठेवायला इतका वेळ घेतला, पण त्यांनी असं चटकन माफ करून टाकलं. नुसतं माफ नाही केलं, मला आपलं असं पण केलं. ह्या विश्वासाला आता कधीही तडा जाऊ देऊ नकोस कला. नाही जाऊ देणार कोणाच्या, ना तुमच्या, ना जानूच्या, ना इतर कोणाच्या. बस, मला तरी आणखी काय हवंय. हे कला कला, बस बस बस. काय हे? नवीन कला जन्माला आली तुमच्यामुळे.